नमस्कार मंडळी. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण असो म्हापसामध्ये गणेशपुरी गणपतीच्या मंदिरात. आज अंगारकी संकष्टी हा, त्यानिमित्त आपण दर्शन घेऊ गेलेलो असो. तर तुमका मी आतमध्ये जाऊन दाखवतोय गणपतीची मूर्ती कशी हा, देऊळ पण दाखवते. एकदम छान असा देऊळ हा आणि गणपतीची मूर्ती पण एकदम छान हा. तर आतमध्ये जाऊया, तुमका दाखवतोय मूर्ती आणि देऊळ पण कसं आता. चला. तर हैसून आतमध्ये जाऊया. तर ही एंट्री आहे हैसून. त्याच्या अगोदर ना तुमका मी बाहेर दाखवतोय. बाहेरून कसा हा काय काय असा आता आतमध्ये पण एकदम छान असा देऊळ हा आणि ना तुमका मूर्ती पण ना एकदम छान आणि एकदम भारी मूर्ती हा. तर हैसून आतमध्ये जाऊया, पण त्याच्या अगोदर आपण बाहेर बघूया. इकडे ना होम वगैरे केले जातात. होमकुंड हा इकडे आणि हे काम वगैरे इकडे चालू हा. इकडे मोठा उत्सव वगैरे होता. ही दीपमाळा म्हणजे दीपस्तंभ म्हणतात ते का ते तिकडे दिवे वगैरे पेटवले जातात ते. तर देऊळ बघू शकता एकदम भारी आणि मोठा असा. मस्त वाटतं बघूक, एकदम छान असा हा. आणि इकडे आता तुमका दाखवते मी जे होम सांगितलं ना, होम करतात तिकडे आपण जाऊया. चला इकडे बघा. इकडे ना होम वगैरे केले जातात, म्हणजे नारळ वगैरे दिले जातात ना, ते इकडे होमात टाकले जातात. आणि इकडे भरपूर जेव्हा इकडे प्रोग्राम असतं ना, ते इकडे होम वगैरे केले जातात. तर आता आपण जाऊया बाहेर, अजून फिरूया, तुमका दाखवत आहे. तर हे का म्हणतात दक्षिण द्वार. इकडेच होम वगैरे केले जातात, आत्ता दादा तुम्हाला दाखवलं येतं. आणि इकडे समोर तुळस हा, म्हणजे तुळस अंगणात होई प्रत्येकाच्या. तसे देवळाच्या समोर पण असता, तशी हैसर पण असा. तर एकदम भारी असा बांधलेला हा. काम पण तुम्ही बघू शकतात मस्त, अजून काम पण चालू आहे यांचा. आणि इकडे हा तुमका सांगले तसं दीपस्तंभ आणि हा देऊळ मस्त. आता आतमध्ये जाऊया, तुमका दाखवते आतमध्ये. तर हे बघा कलाकृती वगैरे बघा, आणि ना मस्त भव्य बांधलेला, लाईटिंग वगैरे पण मस्त केलेली असा. आणि एकदम शांतता तुमका हैसर गावता. आणि आज अंगारकी संकष्टी हा, त्याच्यामुळे गर्दी पण होती. तर आपण आता तुमचं दाखवते, दर्शन पण घेऊया. त्याच्या अगोदर थोडासा म्हणजे काम बघा, म्हणजे किती भारी बनवलेलं हा मंदिर बघा, किती बघू भारी वाटतं. तर आम्ही खूप वेळ इकडे बसलेलो, मस्त वाटत होता इकडे, म्हणजे जाऊच नाही असा वाटत होता. तर इकडे अजून पण काय काय देव आहोत ते पण तुम्हाला दाखवतो आहे. तर सत्यनारायण आहे बघा, त्याची एक मूर्ती असं. तर ह्याचं पण आपण दर्शन घेतला, तुम्ही पण दर्शन घ्या. आणि अजून पुढे जाऊया आपण. तुमका देऊळ आवडत आल्या नक्कीच, असा भारी हा. कधी तुम्ही इल्यात ना म्हापसा गणेशपुरी, तर नक्की ह्या देवळाक भेट द्या. तर तुमका एक मस्त अनुभूती येतली. तर देऊळ बघून जाल्लेला असा. तुमका दाखवते पुढे काय आता. उंदीर मामाचं ना एक मस्त इकडे एक पुढे मूर्ती कशी आहे ती पण तुमका दाखवते. ती पण एकदम छान अशी केलेली आहे, मस्त की बघा की समोर हा. तर हे आमचं उंदीर मामा असा. तर एक छान मूर्ती त्याची पुढे केलेली असा. गणपतीचा वाहन उंदीर. तर त्याची वगैरे तुमका दाखवते मी, मस्त अशी मूर्ती दिसतात त्याची. आणि ह्या देवळा आज थोडी वेळ गर्दी होती, कारण आज संकष्टी आहे ना. तर ह्या उंदीर मामा आपले. तर आता तुमका देऊळ दाखवते. गणपती बघा किती छान मूर्ती आहे बघा. एक काळ्या कलरची हा, पण एकदम मस्त अशी मूर्ती असा बघा, आणि मस्त सजवली वगैरे असा. तर तुम्ही पण दर्शन घ्या. आता आपण रेडीक पण जातलो, त्याच्यामुळे व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. पुढे काय काय होताला नक्की तुमका दाखवतो. आता आमच्यासोबत आहात चेतन भाई आणि हे नवीन गाडीचे मालक, आणि हे आमचे गायक शिवम भाई. तर रेडिएक पण पावलो, इकडे गर्दी खूपच गर्दी असाडे. तर आता आपण देवाचं दर्शन घेऊया, लाईनीत आहो आम्ही. आणि तुमका देऊळ पण दाखवते, एकदम फेमस देऊळ हा. तर देवळात ना भजनाचा कार्यक्रम एक नंबर होतो बघा, तुमका दाखवते.
तर मस्त भजन ऐकत ऐकत आम्ही देवाच्या दर्शनात पोचलो. तर तुम्ही पण सुमित ब्लॉगच्या माध्यमातून रेडीच्या गणपतीचं दर्शन घ्या. देवाकडे एवढाच मागतं आहे की देवान सगळ्यांची इच्छा पूर्ण करूची, सगळ्यांका सुखात ठेवचे. तर मस्तपैकी ही बघा देवाची मूर्ती असा. आम्ही दर्शन घेऊन आमचा मन अगदी प्रसन्न झालेला हा आणि दर्शन वगैरे आमचं झालेलं हा. आता आपण घरी जातलो. तर तुमका व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमच्या हक्काच्या चॅनलला म्हणजे सुमित ब्लॉगला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.